रणजित देसाई यांच्या स्नेहधारा या संपादित ललित लेख संग्रहातून पाणी डोळ्यांत मावेना. 7 जानेवारी 1985 स्कूल ऑफ कल्चरमध्ये एकांकिका स्पर्धा बघायला मी बसलो होतो. एवढ्यात माझे प्रकाशक अनिल मेहता माझ्याजवळ आले आणि म्हणाले, दादा, इंदिराबाई संत यांच्या गर्भरेशीमला साहित्य अकादमी अवॉर्ड मिळालं. अनिल मेहतांचे हे शब्द कानांवर पडले. आनंदाची एक विलक्षण वीज अंगातून बणाणून गेली. अनिल मेहतांना मी म्हणालो, चला, लगेच चला, माझ्या आईचं मला अभिनंदन करायला हवं. आई? होय, आईच. इंदिराबाई संत मला आईच्याच जागी आहेत. माझं मातृसौख्य माझ्या दुर्दैवानं माझ्या लहानपणीच हरवलं. पण माझी आई माझ्याकडे कशी बघेल, तिच्या डोळ्यांतील निरागसता, प्रेम, वात्सल्य कसं असेल ते मला वयाच्या 17व्या वर्षापासून इंदिराबाईंच्या डोळ्यांत सतत दिसलं आणि त्या निरागस डोळ्यांतून माझ्यावर सतत प्रेमाची बरसातच केली. आईचं प्रेम. त्या माझ्या आईसाठी हार घेऊन त्यांच्या घरी जायला निघालो, तिचं अभिनंदन करायला. हार घेतला. मनात शंका आली, हार बघून इंदिराबाई मला हे तर म्हणणार नाहीत. खिडकीशी बसून एकामागून एक कबुतरे सोडायची दिगंतरावर ओंजळीत धरून मनाच्या कणाकणाच्या पुड्या गळ्यांत बांधून आनंदाच्या, अभिनंदनाच्या, खुशालीच्या जिथे तिथे मीच्या हा विश्वव्यापी पोरकटपणा कधीतरी थांबायला हवा. खरंच या मीपासून ही माझी आई कितीतरी दूर होती. माझ्या आधी हा सन्मान त्यांना मिळायला हवा होता, खूप आधी. आज आठवतोय सन 1948. छोट्या छोट्या कथा घेऊन मी नासी फडके, कमलाबाई फडके यांना दाखवायला घेऊन जाई. माझ्या चुका कमलाबाई दूर करीत असत आणि एका कोपऱ्यात माझ्या चेहऱ्यावरचे भाव आईच्या कौतुकाने न्याहाळत इंदिराबाई बघत. अपार प्रेमानं, माईनं. आज कविता क्षेत्रात मी 3च व्यक्तींना मानतो, इंदिरा संत, पद्मा गोळे, अनुराधा पोत्तार. याखेरीज आणखी एक कवयित्री शांताबाई शेळके यांनी चित्रपट, नाट्यसंगीत यामध्ये आपल्या काव्याचे अनेक ढंग बदलले आहेत. पण या तिन्हींच्या वृत्तीपासून इंदिराबाई सतत अलगच राहिल्या आहेत. आपल्या सालस, निर्व्याज, देखण्या काव्यामधून त्यांनी एक वेगळाच आणि निर्मळ गंगा प्रवाह निर्माण केला आहे. काव्य सोपी गोष्ट नाही, ती अत्यंत सूक्ष्मतर गोष्ट आहे. एखाद्या शांत जलाशयामध्ये एक खडा फेकावा, तिथं तो खडा पडतो. जिथं तो खडा पडतो तिथून पसरत काठावर वलय यावीत असं काव्य असतं. जिथं तो खडा पडतो ना, तो त्याचा केंद्रबिंदू असतो. एवढ्या तरल भावनेशी आपली भावना व्यक्त करताना कवी मनाला कुठंतरी हरवावं लागतं. ते सामर्थ्य माझ्या या आईचं, इंदिराबाईंचं आहे. प्रसिद्धीपासून अलिप्त राहिलेल्या अशा या बाईंना गर्भरेशीम काव्यसंग्रहाबद्दल बक्षीस मिळालं. वा, गर्भरेशीम हे नाव सुद्धा किती समर्पक आहे. हा काव्यसंग्रह वाचताना या कवयित्रीचं भावूक, निरागस जीवन डोळ्यांसमोर उभं राहतं. असं वाटतं की आपल्या आईला केव्हा तरी प्रेमभरानं मिठी मारावी. आपल्या आयुष्यातला मातृप्रेमाचा वियोग केव्हा तरी नाहीसा करावा. या क्षणी ओळ आठवते एकच, पाणी डोळ्यांत मावेना तरी डोळ्यांआड झाले, मानसीच्या धरित्रीने आई म्हणून धन्य केले. रणजित देसाई यांचा पाणी डोळ्यांत मावेना नावाचा ललित लेख येथे समाप्त.